दादरच्या शिवसेना भवनाच्या समोर लागलेला जो बॅनर आहे तो मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मुंबईमधली बेस्टच्या बसेसमध्ये जी भाडेवाढ झाली आहे त्या बेस्टच्या भाडेवाढीच्या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि आंदोलनाच्या पावित्र्यात असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने या ठिकाणी सेना भवनाच्या समोर बॅनरबाजी केलेल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेस्टचं भाडं जे आहे ते एसीच्या बेस्टचं भाडं जे आहे ते पहिल्या 5 किलोमीटरसाठी 6 रुपये ठेवलेलं होतं आणि सगळ्यांना मुंबईकरांना परवडणारी ते भाडं होतं। त्यामुळे त्याचं स्वागत त्यावेळेस करण्यात आलं, परंतु बेस्टच्या भाड्यामध्ये आता सध्या दुपटीने वाढ झालेली आहे। त्यामुळे मुंबईकर जनता जी आहे ती या बेस्टच्या भाड्यामुळे झालेल्या भाडेवाढीमुळे त्रस्त झालेली आहे। त्याचसोबतच सकाळी जाणाऱ्या शाळकरी मुलांना देखील या संपूर्ण बेस्टच्या भाडेवाढीचा जो आहे तो फटका बसताना पाहायला मिळतोय। या सगळ्या संदर्भातली नाराजी जी आहे ती बॅनरच्या माध्यमातून शिवसैनिकांनी दाखवलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हा संपूर्ण बॅनर जो आहे तो शिवसेना भवनाच्या समोर लावण्यात आलेला आहे आणि लोकांचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहे। बीएसटी भाडेवाढीमुळे पालकांच्या आणि लहान मुलांच्या खिशावर कात्री, भाडेवाढीमुळे लहान मुलं पायी चालत आहेत असा आशय जो आहे तो या बॅनरवरती दाखवण्यात आलेला आहे आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना महायुतीमुळे मुंबईवर मोठा परिणाम झालेला आहे अशा पद्धतीचा आशय जो आहे तो या बॅनरवरती लावण्यात आलेला आहे। यापुढे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं पाऊल काय असणार आहे, बेस्टच्या या सगळ्या भाडेवाढीच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांचा पक्ष पुढील काळात कशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।